नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, बॉर्डर रोडवेज ऑर्गनायझेशन कडून पद भरती आलेली आहे. सीमा रस्ते संघटन भरती 2026 ची. यामध्ये तुमचे जे पद असणार आहे, ड्राफ्टमॅनसाठी व्हॅकन्सी असणार आहे, हिंदी टायपिस्टसाठी व्हॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर इथं स्टोअर कीपरसाठी व्हॅकन्सी आहे, ऑपरेटर कम्युनिकेशनसाठी व्हॅकन्सी आहे, ऑपरेटर एक्स एक्सकॅव्हेटिंगसाठी मशिनरीसाठी तर व्हॅकन्सी आहे. OEM ऑर्डिनरी रोड ग्रेडसाठी आणि इलेक्ट्रिशियनसाठी पदभरती आहे. टोटल या 6 पदांना मिळून 899 पदांसाठी पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे अप्लाय करण्यासाठी 10वी पास, ITI पास, 12वी पास आणि आपल्याला संगणकाचं ज्ञान असेल त्यासाठी त्यांना इथं सुवर्ण संधी आहे. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुप लावून फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघाली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडून ही पदभरती आलेली आहे. जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्स पदभरती आहे. ॲड्रेस नंबर दिलेला आहे 1/2026 साठी. याच्यात दिलेलं आहे प्लीज रीड रीड इंट्रोडक्शन केअरफुली बिफोर फिलिंग ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे फॉर्म भरण्याआधी संपूर्ण माहिती वाचून घ्या तुम्हाला मी सांगणारच आहे. ॲप्लिकेशनचे हे इन्व्हाईट केलेले आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचे आहे, जी की मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा ॲप्लिकेशनचा फॉर्मचे हे तुम्हाला मी खाली दाखवणारच आहे. ओके. तर आपल्याला कोणत्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे फॉर्म ऑफलाईन पद्धतीने ते मी सांगतो तुम्हाला खाली. त्याच्यामध्ये दिलेलं आहे कोड, पोस्ट, कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी दिलेली आहे. टोटल ग्रँड व्हॅकन्सी दिलेली आहे. फर्स्ट व्हॅकन्सी असणार आहे ड्राफ्टमॅनसाठी. याच्यामध्ये आपल्याला टोटल 42 व्हॅकन्सी बघायला मिळतात. जनरल, SC, ST, OBC, WSला मिळून. 2 नंबरचं पद भरती आहे हिंदी टायपिस्टसाठी. याच्यामध्ये आपल्याला 10 व्हॅकन्सी बघायला मिळतात. कॅटेगरी वाईज स्टोअर कीपरसाठी टेक्निकलमध्ये 300 व्हॅकन्सी बघायला मिळतात कॅटेगरी वाईज आणि ऑपरेटर कम्युनिकेशनसाठी 261 व्हॅकन्सी कॅटेगरी वाईज. ऑपरेटर एक्स एक्सकॅव्हेटिंगसाठी मशिनरीसाठी ऑर्डिनरी ग्रेडसाठी याच्यामध्ये 207 व्हॅकन्सी आहे. इलेक्ट्रिशियनकरिता 79 व्हॅकन्सी बघायला मिळत आहे. यामध्ये जे PWDला पण याच्यात व्हॅकन्सी आहे, जी की याच्यात खाली दिलेली आहे. ड्राफ्टमॅनमध्ये याच्यात पण दिलेले आपल्याला व्हॅकन्सी 9 व्हॅकन्सी बघायला मिळतात. हिंदी टायपिस्टमध्ये आपल्याला 1 व्हॅकन्सी आहे. स्टोअर किंवा टेक्निकलमध्ये आपल्याला 45 + 12 ऑपरेटर एक्स कॅटेगरीमध्ये आपल्याला 39 व्हॅकन्सी. कम्युनिकेशनमध्ये आणि ऑपरेटर एक्स कॅव्हिटिंगमध्ये आपल्याला 31 व्हॅकन्सी बघायला मिळतात आणि इलेक्ट्रिशियनमध्ये 12 व्हॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यात सॅलरी असणार आहे, DA असणार आहे, HRA असणार आहे, ट्रान्सपोर्ट अलाव असणार आहे, हार्ड अँड रिस्क अलाउमेंट असणार आहे, पेबल आपल्याला गव्हर्नमेंट रूलनुसार ओके पोर्सनुसार भेटणार आहे. आता अप्लाय करण्यासाठी त्यांची ऑफिशियल वेबसाईट लिंक दिलेली आहे, जी की मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल वेबसाईट लिंक दिलेली आहे, पण तुम्हाला अप्लाय करायचं आहे ऑफलाईन पद्धतीने, जी मी तुम्हाला खाली आता सांगणार आहे. हिंदीमध्ये पण इथं दिलेलं आहे फर्स्ट पॅरेग्राफ. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे 2026 साठी. इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये पॉईंट्स दिलेले आहे. ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे आणि ॲडमिट कार्ड जे आहे, रिसिप्ट आपल्याला 21 मे 2026 पासून फॉर्म आपले VROच्या वेबसाईटवरून चालू झालेले आहे. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकतात. आता याच्यामध्ये एज लिमिट कॅल्क्युलेशन दिलेली आहे, जी की आपल्याला एम्प्लॉयमेंटसाठी 18 एप्रिल 2026 पर्यंत आहे. आता ॲप्लिकेशनचं तुम्हाला फॉर्मॅट खाली दिलेलं आहे. फोटोग्राफ्स वगैरे चिपकवून 3 महिन्या अगोदरचा फोटो ॲप्लिकेशन फॉर्मचे A4 साईजमध्ये आपल्याला प्रिंटआउट घ्यायची आहे. संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. तो की तुम्हाला 4 जुलै 2026 पर्यंत पाठवायचा आहे. त्याच्यानंतर आता खाली जाऊया आपण. संपूर्ण माहिती नीट भरायची आहे, जी की ॲप्लिकेशन भरणार आहात. त्याच्यामध्ये आपल्याला फोटोग्राफ लावायचा आहे, सिग्नेचर करायची आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला जे पण थंब वगैरे असेल ते संपूर्ण व्यवस्थितपणे आपल्याला भरून घ्यायचं आहे. 7 दिवसाच्या अगोदर त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे, जे की 4 जुलै 2026 पर्यंत. इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्ही लिहू शकता तो फॉर्म. हाताने डॉक्युमेंट त्याच्या मागे लावायचे, पॉकेटमध्ये टाकून स्पीड पोस्टने त्यांच्या ॲड्रेसवर पाठवून द्यायचा आहे. फोटोग्राफ सुद्धा 3 महिने अगोदरचा असलेला पाहिजे. ओके. त्यापेक्षा जुना पण नको. ओके. आणि त्याच्यानंतर आता दिलेलं आहे एनी मिस्टेक काही करू नका. जे पण तुमचं असेल फोटोग्राफ्स वगैरे त्यामागे नाव वगैरे टाका आणि काही मिस्टेक करू नका फॉर्म भरताना, जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण येऊ शकते. आयडेंटिटी कार्डसाठी आपल्याला एक आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याला त्याची झेरॉक्स कॉपी पण सोबत पाठवायची आहे. त्याच्यानंतर दिलेल्या कॅन्डिडेटसाठी आपल्याला कोणत्याही एका पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो. ओके. त्याच्यासाठी आपल्याला रायटिंग टेस्ट, फिजिकल
इफेक्टिव्ह टेस्ट आणि ट्रेड टेस्ट आपली घेतली जाणार आहे डिपार्टमेंटकडून. नेम आपलं कॅन्डिडेटचं मस्ट आहे, जे की आपल्याला मिसमॅच करू नका. जे की आपल्या सर्टिफिकेशनमध्ये नाव आहे 10वीच्या त्या पद्धतीनेच नाव टाका. ओके, नाही तर नंतर प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जे कॉपी ऑफ सर्टिफिकेट ऑफ प्रूफ रेसिडेन्सचं आपल्याला लागणार आहे, एज्युकेशन सर्टिफिकेशन लागणार आहे, क्वालिफिकेशनचे, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेशन. ओके, जे पण कॅटेगरीमध्ये त्याचे सर्टिफिकेशन लागणार, सेल्फ अटेस्टेड सोबत झेरॉक्स कॉपी पाठवायची आहे. SC ST OBCना पण जे पण सर्टिफिकेशन असेल कॅटेगरी ते लागणार आहे. त्यानंतर इथं पुढे गेल्यानंतर एक सर्व्हिसमॅनला पॉझिटिव्ह आहे. एक सर्व्हिसमॅनमध्ये तुमचे वडील असतील किंवा तुम्ही स्वतः असाल किंवा मुलगी असेल, कोणी बी असेल, तर आपण त्यांचं त्याची माहिती आपण भरू शकता. ओके, हिंदी इंग्लिशमध्ये फॉर्म आपल्याला भरायचा आहे. ग्रुप ए ग्रॅज्युएटच्यामध्ये ग्रॅज्युएट ऑफिसरच्या पोस्टिंग आहे. याच्यामध्ये कशात GP लँग्वेज हिंदी लँग्वेज जी आहे याच्यामध्ये ट्रान्सलेशन फॉर हिंदी इंग्लिश ड्युटीमध्ये ग्रुप एची वॅकेन्सी आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन लागणार आहे. जे पण आपण काम करत आहात एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन असाल तर आपल्याला सिलेक्शन प्रोसेससाठी कामात येऊ शकतं. ओके, डेट ऑफ मार्कशीट्स वगैरे जे पण असेल ते सगळे आपल्याला मॅट्रिफिकेशनपासून तर आपलं जे पण क्वालिफिकेशन झालेलं असेल तिथपर्यंत सगळे मार्कशीट्स, डोनेशन सर्टिफिकेट, त्याच्यानंतर आपलं कास्ट सर्टिफिकेशन्स सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. ओके, PWD वाल्यांसाठी माहिती देण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर याच्यामध्ये जर बघायला गेलं आपण पुढे छोटी मोठी माहिती यांनी देण्यात दिलेली आहे. याच्यामध्ये एज लिमिट दिलेलं आहे, जे की आपल्याला एज लिमिट आहे याच्यामध्ये पदानुसार आहे. ड्राफ्ट्समॅनसाठी 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके, आणि गव्हर्नमेंट सर्वंट्स 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. आणि जनरल कॅन्डिडेट्स सोडून अप टू आपल्याला 45 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतात. जे पण आपण शेड्यूल ट्रिबल कॅटेगरीमध्ये असाल, ST कॅटेगरीमध्ये त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे एज लिमिटमध्ये. ओके, SC STसाठी. ओके, त्याच्यानंतर दिलेलं हिंदी टायपिस्टमध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. गव्हर्नमेंट आपल्या 40 वर्षापर्यंत. आणि बाकीचे जे कॅटेगरीमध्ये येतात SC STमध्ये त्यांना 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. स्टोअर कीपरमध्ये टेक्निकलमध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. गव्हर्नमेंट सर्व्हर 40 वर्ष, SC ST कॅटेगरीवाले 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ऑपरेटर कम्युनिकेशनमध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. गव्हर्नमेंट आपलं 40 वर्षापर्यंत. आणि बाकीचे जे SC ST कॅटेगरीवाले ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. OEM OGमध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतात. गव्हर्नमेंट सर्व्हर 40 वर्षापर्यंत आणि SC ST कॅटेगरीवाले 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. इलेक्ट्रिशियनमध्ये पण सेम आहे, 18 ते 27 वर्षापर्यंत जनरल कॅटेगरी अप्लाय करू शकता. गव्हर्नमेंट आपलं 40 वर्षापर्यंत. SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर आपण 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. आता परमिशन दिलेली आहे, याच्यामध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे, एज लिमिट दिलेलं आहे. त्यानंतर डिफरंट आपल्याला कॅटेगरी ॲज दिलेली आहे. अपर सेंट्रल गव्हर्नमेंटचं आपलं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. सब्जेक्ट वाईज सबमिशन फ्रॉम द रिक्वेस्टेड दिलेलं आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी दिलेली आहे, एज लिमिट देण्यात आलेलं आहे. आता UR EWSसाठी कॅटेगरीमध्ये सूट नसणार आहे. SC STला 5 वर्षाची, OBC आणि SELला 3 वर्षाची सूट आहे. आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉयर आपण असाल तर आपल्याला 40 वर्षापर्यंत 45 वर्षापर्यंत SC ST, 40 वर्षापर्यंत आपल्याला OBC कॅन्डिडेट्स आणि 40 वर्षापर्यंत UR कॅन्डिडेट्स. एक सर्व्हिसमॅनमध्ये असाल तर आपल्याला नॉट द लेस फॉर 6 मंथ आपल्याला कॉन्ट्रीब्युशन सर्व्हिस फॉर द आर्म फोर्स. ओके, 3 वर्ष कमीत कमी आपण काम केलेलं असेल तेव्हा आपल्याला याच्यात सूट भेटणार आहे. अग्निवीरमध्ये जर आपण 3 वर्ष काम केलेलं असेल तेव्हा आपल्याला 5 वर्ष सूट भेटत असते त्या दोघांमध्ये. ओके, PWD आपण असाल तर 10 वर्षाची सूट आहे. जम्मू काश्मीरमध्ये आपण असाल तर 5 वर्षाची सूट आहे. ओके, तर अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आहे. वेट लिस्ट दिलेली आहे. रायटिंगचं आता एक्झामिनेशन होणार आहे. GREFचं पर्सनल सर्व्हिसमॅनचं आपल्या स्पोर्ट पर्सन सर्टिफिकेशन आपल्याकडे असेल तर तुम्हाला याच्यात पॉझिटिव्ह दिली जाणार आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं SNCC GREFचं पर्सनल आपल्याकडे असेल तर आपल्याला 15% सूट 15% भेटतात. NCC सर्टिफिकेशनमध्ये 10% आहे. त्याच्यानंतर NCCB सर्टिफिकेशन 5%. सर्विंग फॉर द पर्सनल अप्लाइंग फॉर द पोस्ट ओपन 15% सूट आहे. सन ऑफ एक सर्व्हिसमॅन 3% सूट आहे. स्पोर्ट्स स्टेट अँड डिस्ट्रिक्ट युनिव्हर्सिटी लेवलला 5% आहे. आणि कॅज्युअल पेड लेबरसाठी 10% आहे. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. इन केस कॅन्डिडेट्स केले NCC BNC सर्टिफिकेशन असेल तर ऑनली आपल्याला कोणत्याही एका CCचं सर्टिफिकेशनचं आपल्याला मार्क्स भेटू शकतात. ओके, दोघं मार्क भेटणार नाही, म्हणजे दोघांमध्ये पर्सेंटेज दिले जाणार नाही. इन केस याच्यामध्ये पण सेम आहे, GREFमध्ये पण. ॲप्लिकेशन फीज जे दिलेलं आहे याच्यामध्ये, आता ॲप्लिकेशन फीज यामध्ये दिलेली नाही आहे, म्हणजे आता 50 रुपये फी असणार आहे. जनरल OBC EWS एक सर्व्हिसमॅनला. SC ST PWDला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ओके,
तुम्हाला ह्या ॲड्रेसवर तो फॉर्म पाठवायचा आहे, जी की तुम्हाला मी सांगणार आहे. ओके. कंबाइंड BRO स्कूल सेंटर्स दिघी कॅम्प पुणेला. ओके. या ठिकाणी आपल्याला पाठवून द्यायचं आहे. ऑनलाईन पे नो अदर मोड पेमेंट विल ॲक्सेप्टेबल. तर पेमेंट कसं करायचं ते पण मी तुम्हाला खाली सांगतो. ॲप्लिकेशन पेमेंट दिलेलं आहे, जे की ₹50 असणार आहे. ओपन कॅटेगरी एक सर्व्हिसमॅनला आणि OBCला पण. SC/ST कॅटेगरीमध्ये तुला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेले पदानुसार जी की मी तुम्हाला खाली सांगतो. ड्राफ्ट्समॅनसाठी असणार आहे 12वी पास आपण सायन्स झालेलं असेल 12वीमध्ये 10+2 आणि 2 वर्षाचं सर्टिफिकेशन ॲग्रिकल्चर केलेलं असेल ड्राफ्ट्समॅनमध्ये शिपमध्ये तर आपण अप्लाय करू शकता. आणि ऑरमध्ये दिलेलं आहे जर आपलं नॅशनल ट्रेड सर्टिफिकेशन झालेलं असेल ड्राफ्ट्समॅनमध्ये सिव्हिलमध्ये तर आपण अप्लाय करू शकतो. 1 इयरचा आपलं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पाहिजे आहे. हिंदी टायपिस्टसाठी पण 12वी पास आपण पाहिजे आहे. कोणत्याही स्ट्रीममधून 12वी पास. BA BCom BSc. टायपिंग स्पीड 30 शब्द प्रति मिनिट हिंदीची लागणार आहे. ओके. आणि 30 शब्द प्रति मिनिट इंग्लिशची असेल तरच आपण अप्लाय करू. सॉरी हिंदीचीच पाहिजे यामध्ये. ओके. स्टोअर कीपर टेक्निकलसाठी इथं 12वी पास पाहिजे आपण. आणि आपल्याला स्टोअर कीपरचं इथं नॉलेज पाहिजे आहे. व्हेहिकल इंजिनिअरिंग झालेले पाहिजे आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तरच आपण याच्यात अप्लाय करू शकतात. ओके. त्यानंतरचं असणारे ऑपरेटर कम्युनिकेशनसाठीचं पदभरती. याच्यामध्ये दिलेलं आहे मॅट्रिफिकेशन पासवाले अप्लाय करू शकतात. वेल्या वायरलेस फॉर द रेडिओ मशिनरीज सर्टिफिकेशन झालेली पाहिजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ मधून. ओके. डिफेन्स स्टेट सर्टिफिकेशन आणि इन्स्टिट्यूट फॉर द झालेलं असेल डिफेन्स नॉलेजचं तर आपण अप्लाय करू शकता. त्यानंतर क्लास 1चा आपल्याला कोर्स वगैरे झालेला तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी यामध्ये देण्यात आलेली आहे. OME OGसाठी तर पोस्ट वेकेन्सी आहे. मॅट्रिफिकेशनसाठी बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटीकडून पोस्टिंग फॉर द हेवी मोटार व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे. मॅट्रिफिकेशन नंतर हेवी मोटार व्हेकलचं लायसन्स लागणार आहे. तर आपल्याकडे 6 मंथ आपला एक्सपिरियन्स आहे ड्रायव्हिंगचा तरच आपण अप्लाय करू शकतात. आणि याच्यात पासपोर्ट क्लास 2 कोर्स आपण केलेला असेल ऑपरेटर एक्स एक्स वेट एक्स विटिंगचा त्याच्यामध्ये आपल्या मशिनरीमध्ये OME मध्ये तर आपल्याला पॉझिटिव्हिटी आहे. इलेक्ट्रिशियनसाठी 10वी पास पाहिजे आपण आणि आपल्याला मस्ट आपला इलेक्ट्रिशियनचा ITI वगैरे झालेला असेल तर अप्लाय करू शकता किंवा आपला डिप्लोमा वगैरे झालेला असेल तरी आपण अप्लाय करू शकता कोर्स वगैरे. ओके. सिलेबस दिलेला एक्झामिनेशनचा ड्राफ्टमॅनसाठी तुम्ही बघू शकता याच्यात सिलेबस आपला जनरल अवेअरनेस, जनरल ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज असं सिलेबस असणार आहे. हिंदी टायपिंगचा सिलेबस दिलेला आहे बघून घ्यायचा आहे. स्टोअर कीपर टेक्निकलचा सिलेबस, ऑपरेटर कम्युनिकेशनचा सिलेबस दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ऑपरेटर एक्स एक्स वेटिंगचा याच्यात एक्स वेटिंगचा आपल्याला मशिनरीचा सिलेबस दिलेला आहे. ऑर्डिनरी ग्रेडचा इलेक्ट्रिशियनचा सिलेबस दिलेला आहे. आणि त्यानंतर ट्रेड टेस्ट आपलं घेतली जाणार आहे. 40% आपल्याला याच्यामध्ये मिनिमम मार्क्स लावायचे आणायचे आहे. ओके. हिंदी टायपिंग्समध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे जी की 30 शब्द प्रति मिनिट आपल्याला असणार आहे. इंग्लिश हिंदी टायपिंग आपली घेतली जाईल आपल्याला लेवल 12च्या नुसार. ओके. इंग्लिश लेटर रायटिंग लेटर हिंदी रायटिंग लेटर. ऑपरेटर कम्युनिकेशनमध्ये आपल्याला यूज फॉर द स्टँडर्ड जे असणार आहे मायनॉरिटी इलेक्ट्रिशियनचे कामं वगैरे नॉलेज पाहिजे आहे. ऑपरेटर मशिनरीसाठी याच्यामध्ये दिलेलं आहे त्यानुसार तुमचं टेस्ट घेतली जाईल. आणि इलेक्ट्रिशियनमध्ये पण जॉईनिंग वगैरे कसं करायला लागतं आपलं वायरिंग वगैरे तिचं काम असणार आहे. इम्पॉर्टन्सचा पॉईंट दिलेला आहे. ओन्ली मेल कॅन्डिडेट तिथं अप्लाय करू शकता. पुरुष आपण असाल तर आपण अप्लाय करू शकता. महिलांना कोणतीही संधी नाही. ऑल इंडिया सिटिझन्स अप्लाय करू शकतात. गव्हर्नमेंट रूलनुसारच आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्यांचा जो ॲड्रेस दिलेला आहे कमांडंट GREF सेंटर दिघी कॅम्प पुणे 411015 या ॲड्रेसवर आपल्याला पोस्टल सर्व्हिसवर पाठवायचा आहे पोस्टाने. ओके. मेडिकल स्टँडर्ड एज्युकेशन क्वालिफिकेशन टेक्निकल एक्सपिरियन्स नंतरून तुमचा जेव्हा तुमची एक्झामिनेशन झाल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे. ओके. आता याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर एज्युकेशन टेक्निकलचं नॉलेज वगैरे लागणार आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर तर पुढे गेल्यानंतर आपण आता PET TT आपण केलेली असेल तर ऑल ॲप्लिकेशन दिलेलं आहे. ॲडव्हर्टाईज नंबर दिलेला आहे 1/2026चा. ओके. यामध्ये 45 मध्ये आपल्याला पब्लिकेशनच्या मध्ये 45 ते 60 दिवसामध्ये आपल्याला फॉर्म पाठवायचा आहे. जी की तुमची तारीख असणार फॉर्म पाठवायची 4 जुलै 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतात. ओके. त्याच्यामध्ये दिलेल्या कॅन्डिडेटसाठी ॲप्लिकेशन फॉर्मचं नेम दिलेलं आहे. नेम ऑफ द ट्रेड ऑफ पोस्ट कॅटेगरीनुसार आपल्याला ज्या जागा असेल तिथेच आपल्याला
भरायचं आहे, जे तुम्हाला मी आता खाली दाखवून देतो. आता हे छोट्या-मोठ्या नोटिफिकेशन आहे. हे आपण बघून घ्यायचं आहे. ओके. टाय रिझन वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर फॅक्ट दिलेलं आहे. वॉर्निंग दिलेली आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया आता. रिअपॉइंटमेंट ऑफ सर्व्हिस फॉर्म GREF एम्प्लॉयसाठी दिलेले आहे. ओके. रिअपॉइंटमेंटसाठी एक सर्व्हिस प्लॅनसाठीची माहिती देण्यात आलेली आहे. सर्व्हिस कंडिशन दिलेली आहे, जे की मेंबर ऑफ द फोर्स डिपार्टमेंटसाठी असणार आहे. जे की ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्याला काम करण्याची सुवर्ण संधी आहे. नॉर्थन ईस्टर्न रिजन्समध्ये आपल्याला असणार आहे. ओके. प्रोबेशन पिरियड असणार आपल्याला 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. ट्रेनिंग पिरियड मेंबर ऑफ द आपल्याला फोर्समध्ये आपल्याला काम करण्याची भरती आहे, संधी आहे. सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस आपल्याला द्यायची आहे. ओके. क्लास क्वालिफिकेशन्स वगैरे जे असणार आहे त्याच्यानंतर देण्यात आलेले आहे. नॅशनल्स वगैरे पेन्शन स्कीम आपल्याला भेटणार आहे. मेंबर ऑफ फोर्स असणार आहे डिपार्टमेंटचं एक सर्व्हिसमॅनचं भेटून जाईल आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये पे स्केल आहे. ड्राफ्टमॅनसाठी 5200 ते आपल्याला दिलेले आहे. 20,200 प्लस ग्रेड असणार आहे. 2800 RS. ओके. टायपिस्टसाठी पे बँड 1 असणार आहे. 5200 ते 20,200 प्लस आपल्याला ग्रेड पे असणार 1900. त्याच्यानंतर दिलं स्टोअर किपरला पण सेम आहे. पे बँड 1 5200 ते आपल्या 20,200 प्लस ग्रेड असणार 1900 रुपये. ऑपरेटरचा पण सेम आहे तसंच 5200 ते 20,200 प्लस 1900 ग्रेड. आणि त्याच्यानंतर ऑपरेटर मशिनरीसाठी पण सेम आहे 5200 ते 20,200 ते 1900 रुपये ग्रेडचे पैसे भेटणार आहे. इलेक्ट्रिशियनसाठी 5200 ते 20,200 रुपये 1900 रुपये ग्रेडचे भेटणार आहे. ओके. त्यानंतर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटसाठी मेरिट लिस्ट लावण्यात आलेला आहे वेबसाईट मार्फतच. ओके. यामध्ये जर बघायला गेलं आपल्याला स्टेट वाईज असणार आहे. रायटिंग एक्झामिनेशन असणार आहे. फिजिकल PET असणार आहे. त्यानंतर आपल्याला फिजिकल स्टँडर्ड टेस्ट असणार आहे. मेडिकल टेस्ट असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि त्याच्यानंतर जॉईनिंग असणार आहे. ओके. ब्ल्यू अँड ब्लॅक पेनमध्ये आपण एक्झामिनेशन देऊ शकतो. बॉल पेन पाहिजे आपल्याकडे फक्त ब्लॅक असेल ब्ल्यू असेल. ओके. सगळं सांगण्यात आलेलं आहे. आता क्वालिफाय होण्यासाठी तुमचं एक्झामिनेशन असणार आहे 1 ते 3 घंट्याचा असतो डिपेंडिंग आपला पोस्ट कोणती त्यानुसार 1 तासापासून 3 तासापर्यंत आहे. OMR सीटवर मिनिमम पासिंग दिलेली आहे. UR EWS OBC 50%, SC ST कॅटेगरी 40% असणार आहे. PET मध्ये पण आपल्याला याच्यात दिलेले आहे त्यांनी 1600 किलोमीटर रनअप असणार 10 मिनिटामध्ये 1600 मीटर रनअप 10 मिनिटामध्ये दिलेलं आहे. PET दिलेलं आहे त्याच्यामध्ये क्वालिफाय करायची आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्शन दिलं प्रोसेसचं खाली PWD वाल्यांसाठी वेगळी ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके. DV वगैरे देण्यात आलेलं आहे. जॉइनिंग इंट्रोडक्शन दिलेलं आहे जे की तुमचा ट्रेनिंग सेंटर असणार आहे जे मी तुम्हाला सांगितलं VRचं GREF सेंटर दिघे कॅम्प पुणे. ओके. त्या ठिकाणी आपल्याला असणार आहे ट्रेनिंग वगैरे. कॅन्सलेशन कॅन्डिडेटसाठीच्या दिलेले फॉर्म वगैरे तुम्ही कॅन्सल पण करू शकता. टायर रिझन दिलेलं आहे. डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्या सोबत नंतर लागणार आहे. जे पण तुम्ही झेरॉक्समध्ये पाठवा ते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला नंतर यांच्याकडे दाखवायला घेऊन जायची म्हणजे त्या चेकिंगसाठी. ओके. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे कॉल लेटर असेल ओरिजिनल ते अपलोडेड आधार कार्ड लिंकेड फॉर द फोन नंबर. ओके. आधार कार्ड लिंक फोन नंबरला पाहिजे आहे. त्याच्यानंतर आपल्याला एनी अदर आयडेंटिटी प्रूफ लागणार. एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन टेक्निकल क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन आणि ड्रायव्हिंग लायसन्स कास्ट सर्टिफिकेशन एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन इन्कम असेस सर्टिफिकेशन EWS साठी आणि कॉल लेटर फॉर द अदर असेल आपले ते डॉक्युमेंटेशन रिक्वायर्ड असतील प्रूफसाठी. ओके. डोनेशन नॅशनॅलिटी प्रूफ आपल्याला लागणार आहे. ओके. PWD असेल तर PWD सर्टिफिकेशन फॉर्मॅट दिलेलं आहे खाली. हे आपल्याला कंपल्सरी डॉक्युमेंट्स लागणार आहे. ओके. फायनल आपलं मेरिट लिस्ट आपल्याला वेबसाईट मार्फत कळवण्यात येईल. आता याच्यामध्ये दिलेले फिजिकल स्टँडर्ड्स जे की फिजिकल आहे तुम्ही हाईट वगैरे चेक करू शकता. मिनिमम आपल्याला वेगळ्या झोननुसार हाईट याच्यामध्ये आहे. 158 पासून तर आपल्याला 162.5 पर्यंत जास्त बघायला मिळते पुरुषांची. ओके. पुरुषांसाठी भरती आहे. वेट बघू शकता 47.5 पासून तर आपल्याला 50 किलोपर्यंत दिलेले आहे. आणि छाती आपल्याला दिलेली जास्त 76 पासून 5 सेंटीमीटर फुगवून आहे. आज आपण बघून घ्या कोणत्या झोनमध्ये येतात. वेस्टर्न झोन हिमालय रिजनमध्ये असाल तर आपली हाईट 158 असणार आहे. वजन असणार आहे 47.5, 75 छाती असणार आहे. फुगवून 5 सेंटीमीटर जास्त. ईस्टर्न असला हिमालयमध्ये 152 सेंटीमीटर हाईट असणार आहे. 75 छाती असणार आहे. फुगवून 5 सेंटीमीटर 47.5 आपलं वेट पाहिजे आहे. वेस्ट प्लॅन रिजनमध्ये असाल 162.5 हाईट पाहिजे. 76 आपलं छाती न फुगवता फुगवून 5 सेंटीमीटर जास्त 50 किलो वजन पाहिजे मिनिमम. ओके. ईस्टर्नमध्ये जर असाल तर आपल्याला 157 सेंटीमीटर हाईट आणि
75 सेंटीमीटर चेस्ट पाहिजे आहे, न फुगवता. फुगवून 5 सेंटीमीटर जास्त, 50 किलो वजन. सेम याच्यात पण तसं सेंट्रल झोनमध्ये 157, 75 5 जास्त आणि 50 किलो वेट. त्याच्यानंतर आहे साऊथर्न रिजनसाठी वॅकेन्सी आहे, जी की 157 सेंटीमीटर हाईट असणार आहे. ओके. त्याच्यानंतर गोरखास इंडियन डोनेशिलमध्ये 152 सेंटीमीटर हाईट, न फुगवता 175 आणि 47.5 वजन असणार आहे. ओके, अशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे मेडिकल स्टँडर्ड्स वगैरे तुम्ही चेक केले जाणार आहे नंतर. ओके, जनरल वगैरे सगळं जे काही असेल ते जनरल आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता. मेडिकल चेक करता येणार आहे. फिजिकल फिटनेस आपल्यासाठी माहिती देण्यात आलेली आहे. ओके. परमनंट फॉर रिजेक्टेडचं इथं माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आपण आता पुढे जाऊया. तर आपण आता बघूया डायरेक्ट फॉर्मॅट सर्टिफिकेशन. हे तुमचं सर्टिफिकेशन आहे. ॲप्लिकेशन फॉर्म आहे. फॉर्मॅट ॲप्लिकेशन फॉर्म रिक्वायरमेंट फॉर द इंडियन नॅशनल मिल्स ओनली. डिटेल नंबर 1 फिलिंग ऑफ फॉर्म कॅपिटल लेटरमध्ये भरायचा आहे. एक कंट्रोल नंबर वगैरे ते ऑफिस यूजसाठी आहे. A4 साईजमध्ये प्रिंटआउट घ्यायची आहे. त्याच्या सगळ्यात आधी आपला फोटो लावून घ्यायचा आहे A4 साईडमध्ये आणि सिग्नेचर करायचं आहे. 1 महिना आधला फोटो पाहिजे आहे. नाव टाकायचं आहे आपलं पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये. कोड नंबर अँड पोस्ट ॲड्रेस नंबर टाकून घ्यायचा आहे, नाव वगैरे. आणि रिक्वायरमेंट सेंटर कोणतं, GREF सेंट्रल पुण्याचं असणार आहे. त्याच्यानंतर दिलेलं ह्याच्यामध्ये कॅटेगरी चॉईस करून घ्यायची आपली जी पण असेल ते. त्याच्यानंतर दिलं एक सर्व्हिसमॅनमध्ये आपलं सन असेल ते SR नो करा. GREF मध्ये आपण जर काम करतात SR नो करा. ब्रदर असाल किंवा स्वतः असाल. NCCB सर्टिफिकेशन येस करा. NCCB सर्टिफिकेशन येस नो करा. त्यानंतर CPL येस नो करा. त्यानंतर जम्मू अँड काश्मीरमध्ये असाल येस नो करा. स्पोर्ट्स पर्सन असाल तर येस नो करू शकतात. ओके. त्यानंतर दिलेलं आहे आपल्याला इफ युअर अबाव कॉलममध्ये 1 कॉलम फॉर द स्टेट लेवल फॉर डिस्ट्रिक्ट आपण खेळलेलं आहे युनिव्हर्सिटीमधून, ते आपण येस नो करू शकता लेवल 3 मध्ये. ओके. त्यानंतर दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला EMS इयर दिलेलं आहे, सर्व्हिस इयर वगैरे, वेट दिलेलं आहे आपल्याला. वेटिंग मार्क्स वगैरे किती होते, काय होते, ॲडिशनल मार्क किती होते, टोटल मार्क किती होते. ओके. येस तुम्ही करू शकता, तुमच्यावर डिपेंड करतं. आता EWS साठी माहिती वगैरे दिलेलं आहे. ब्लॉक लेटर आता त्यानुसारच येस नो करू शकता EWS वाले. 10वीचं मॅट्रिक्युलेशन आपलं नाव जे आहे तसंच नाव आपल्या ब्लॉक लेटरमध्ये टाकायचं आहे. फादर नेम पण ब्लॉक लेटरमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपली जे पण असेल त्याला डेट मंथ इयरमध्ये टाकायची आहे. परमनंट होम ॲड्रेस टाकायचा आहे आणि स्टेट आणि पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला प्रेझेंट पोस्टल ॲड्रेस म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही भाड्याने राहत असाल, रेंटवर राहत असाल किंवा स्वतःचं घर असाल, दोघं ॲड्रेस सेम असाल तर तो ॲड्रेस द्या. ॲप्लिकेशन फीज दिलेली आहे, जी किती ॲप्लिकेशन फीज, नेम ऑफ द बँक, ऑनलाईन पेमेंट रेफरन्स, ट्रान्सफर डिटेल आणि अमाऊंट टाकायची आहे. ओके. क्वालिफिकेशन्स टाकायचं आहे. नेम ऑफ द एक्झाम, पासिंग इयर, बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी, सब्जेक्ट मार्क्स, ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर इथं पर्सेंटेज दिलेले आहेत 10वी 12वी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, MCOM BCOM जे पण आपलं झालेलं असेल. त्याच्यानंतर दिलेलं आहे याच्यामध्ये अटॅच फॉर द फोटोकॉपी मार्कशीट्स अँड आपल्याला अवॉर्ड्स वगैरे दिलेले आहे कंडक्टेड फॉरसाठी. ओके. टेक्निकल एज्युकेशनसाठी. टेक्निकल एज्युकेशन झालेलं असेल तर इथं कोणत्या युनिव्हर्सिटीमधून झालेले ते पण इथं देऊ शकतात. फोटोग्राफ्स वगैरे त्याचं आपल्याला लागणार अटॅच करायची ती झेरॉक्स कॉपी. ओके. त्याच्यावर सही करायची. LMV HMV लायसन असेल, हेवी मोटार व्हेकल आणि लाईट मोटार व्हेकलचं जे लायसन नंबर वगैरे आपल्याला संपूर्ण माहिती इथं भरून घ्यायची आहे. त्याचा ड्रायव्हिंग लायसन आपल्याला झेरॉक्स कॉपी लागणार आहे. टोटल एक्सपिरियन्स किती आहे ते एम्प्लॉयचा तो एक्सपिरियन्स वगैरे ते लिहून घ्या. पिरियड ऑफ कोणत्या कंपनीत काम केलेलं आहे, कोणत्या ठिकाणी आपण जॉबला होतात. ओके. BROच कडून आपल्याला एक्सपिरियन्स वगैरे असेल तर ते इथं लिहू शकतात. मोबाईल कॉन्टॅक्ट मोबाईल नंबर टाकायचा, आधार लिंकचा. अटॅच अल्टरनेट मोबाईल नंबर टाका, आधार कार्ड नंबर टाका. अटॅच कॉपी त्याची झेरॉक्स कॉपी. ईमेल ॲड्रेस कॅपिटल लेटरमध्ये डिक्लेरेशन वाचून घ्या. वाचल्यानंतर इथं प्लेस टाका, डेट टाका आणि इथं आता लेफ्ट थंब टाकायचा, लिहायचा, लेफ्ट थंब मारायचा, सिग्नेचर आणि नाव टाकून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेले आहे पुढे आता ऑफिस यूजसाठी असणार आहे ॲडमिट कार्ड, जे की तुमचं नाव वगैरे याच्यात देणार आहे, हाऊस नंबर, विलेज, पोस्ट ऑफिस, तहसील, डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड पिनकोड टाकायचं गोष्ट आहे. सिग्नेचर
आणि लेफ्ट थंब घ्यायचं घेतील ते तुमचा तिथं ट्रेडनुसार पोस्ट कोणती ती लिहून घेतील. नो एंट्री फॉर द टाईमसाठी दिलेलं आहे. टाईमवर ॲप्लिकेशन सेंड नाही केलं तुम्हाला एंट्री भेटणार नाही. त्याचं सिग्नेचर लेफ्ट थंब आपल्याला लागणार आहे. त्यानंतर PO M1 M2 ओके. त्याच्यामध्ये सिग्नेचर लेफ्ट थंब PO M1 M2 टाईम घेतलेला तुमचा ओके. टायमानुसारचं आहे PO M1 M2 सिग्नेचर आणि लेफ्ट थंब ओके. रीड फॉर इंट्रोडक्शन आपल्याला रीड करून घ्यायची नीट आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन सर्टिफिकेशन दिलेलं आहे. फॉर्मॅट्स जे की तुम्ही बघू शकतात बॅकवर्ड क्लासेसचं अशा पद्धतीने तर फॉर्मॅट सर्टिफिकेशन खाली तुम्हाला बघायला मिळतात. अशा पद्धतीने तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. चांगली पॉझिटिव्ह आहे. 899 पदांसाठी भरती आहे तुमच्यासमोर तर मी इथं ओपन केलेली आहे तशा पद्धतीने. तर लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्या. पण या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला शेअर करून तिथून जाऊन तिथे टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला जाऊन डाउनलोड करून घ्या. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलने सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. असेच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.